रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आमच्या इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करण्याकरता आज बोलवलं होतं. जवळजवळ 1.5-2 तासापर्यंत साधारणतः चर्चा झाली आणि प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ज्या भावना आहेत त्या त्यांच्यासमोर अतिशय मोकळेपणानं मांडल्या आणि ह्या सगळ्या भावना ऐकून घेतल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे निवडक कार्यकर्ते इथं आले होते, परंतु खूप मोठी संख्या आमच्या कार्यकर्त्याची तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून ते वेळ कळवतो म्हणले आणि एक पुढचा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा इंदापूरला घ्यायचं ठरलेलं आहे आणि त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते येणार आहेत. साधारणतः आजच्या बैठकीमध्ये खूप विषयावर चर्चा झाली. प्रामुख्यानं महायुतीमध्ये आम्ही सर्वजण असल्यामुळं प्रत्येकानेच महायुतीचा धर्मसुद्धा पाळला पाहिजे. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनीसुद्धा महायुतीच्या संदर्भामध्ये इतर जे पक्ष आहेत त्यांना पण सन्मानपूर्वक वागवलं पाहिजे. त्यांच्या पण काय भावना असतील त्या समजून घेतल्या पाहिजे. कारण सरकार जर महायुतीचं असेल तर खाली तालुका लेवललासुद्धा तीच भावना ही असली पाहिजे आणि मला असं वाटतं ह्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा सर्वांना आश्वासित केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतः लक्ष घालेल आणि माझ्याकडून कुठलाही अन्याय होणार नाही आणि योग्य ती भूमिका मी इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत घेईल. सर, पुढे 2 बैठका झाल्या. 2 बैठकांमध्ये आम्ही महायुती धर्म पाळू, मात्र शिंदे मित्रपक्ष त्यांनी देखील महायुती धर्म पाळावा अशी तुमच्या मुलींनी मागणी केली होती. त्या संदर्भात तुमचं काय बोलणं झालं? येणाऱ्या निवडणूक काळामध्ये त्यांनी देखील सहकार्य कसं करावं याचं तुमचं काय बोलणं झालं का? नाही, हे सगळे प्रश्न मांडल्यानंतर साहजिकच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आज आम्ही महायुतीचं काम करू, उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमचं काम करावं असे सगळ्या कार्यकर्त्यांच्या स्पष्ट भावना होत्या. त्यामुळं आज या बाबतीत सर्वांचं स्पष्ट मत आहे की माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणाच्याच मनामध्ये शंका नाही. त्यानंतर महायुतीचं काम करण्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाबद्दलसुद्धा त्यांनी भूमिका सकारात्मक घ्यावी आणि जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा होत आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक हे खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. स्पेसिफिक प्रश्न, इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवर काही बोलणं झालं का? दत्तात्रय भरणे आमदार आहेत, मात्र जर त्या ठिकाणी तुमचं भविष्य असेल तर इंदापूरच्या स्पेसिफिक जागेसंदर्भात काही बोलणं झालं का? नाही, असं आहे. आत्ता निवडणूक आहे ती लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही महायुतीची जागा, ही बारामतीची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला सोडले गेलेले, त्याच्या अजून काय अद्यापपर्यंत घोषणा झालेली नाही. परंतु आज कार्यकर्त्याची आणि आमची सर्वांचीच भावना अशी आहे की आज आम्ही महायुतीचं काम करायचं आणि 4 महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. या प्रश्नांच्या बाबतीमध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं की अजितदादा आणि आम्ही या बाबतीमध्ये चर्चा करू. परवाच्या बैठकीला मी पण हजर होतो आणि मला असं वाटतं की तो विधानसभेचा विषय जो आहे तो आमच्या तालुक्यातल्या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याचा संपूर्ण विश्वास हा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर सोपवलेला आहे आणि त्यांनी पण कार्यकर्त्याला स्पष्ट सांगितलं की हे जो पालक होतो मी स्वीकारायला तयार आहे. या बाबतीतलं भूमिका मी माझ्या पद्धतीनं घेईल. तुम्ही या प्रश्नावरती चिंता करू नका. सध्या तरी निवडणूक लढवणार नाही आहे, मात्र प्रचार करणार आहे महायुतीचा. कसं पाहता या चर्चेकडे? असं आहे की महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याकरता म्हणून जे कोणी महायुतीला मदत करायला तयार असतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. मनसे हा एक मोठा पक्ष आहे, त्या पक्षानं महायुतीला समर्थन करण्याचं ठरवलं तर त्याचं आम्ही स्वागतच करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या 48 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातल्या जास्तीत जास्त जागा
महायुतीला कशा मिळतील ह्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू. तुमचा आणि कार्यकर्त्यांचा जो मुख्यत्वे रोष आहे तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरती आहे. भाजपमध्ये तर तुमच्याशी सगळी चर्चा होते, मात्र तुमचा जो सहयोगी पक्ष आहे राष्ट्रवादी त्यांच्याकडनं तुम्हाला काही बोलणं करण्यात आलं? अजित पवारांनी काही तुम्हाला फोन वगैरे केला? नाही झाली ना. अजित पवारांची, माझी आणि देवेंद्र फडणवीसांची मागच्या 4 दिवसापूर्वी 2.5-3 तास फक्त बारामती लोकसभाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघाबद्दल सुद्धा, कारण आम्ही पण 25-30 वर्ष झालं सार्वजनिक जीवनामध्ये ह्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहे, ती पण चर्चा झाली. आणि त्याचबरोबर हे सगळे विषय त्यांच्यासमोर पण मांडले गेले आणि त्या विषय मांडल्यानंतर ह्याच्यातून एकच पर्याय पुढं आला की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भातली त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि ते जे निर्णय घेतील तो निर्णय आपण सगळ्यांनी मान्य करायचा असं त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. थँक्यू. हर्षवर्धन पाटलांचा